आपल्या समाजाच्या व्यक्तीला टिकावं आणि समाजाच्या व्यक्तीकडूनच घ्यावं. आता सावल्यामध्ये खूप सारे आपल्या समाजाचे दुकान आहेत, पण सिंधी लोकांचे दुकानं चालतं, आपल्या समाज बांधवाचं चालत नाही. आता आम्ही कोणची सेवा घेताना किंवा विकताना विचार करतो की आमच्या समाजाच्या व्यक्तीकडून घेतली पाहिजे. आता माझे वकील बंगाळे काका आहे, समाजाचे व्यक्ती आहे. असं इलेक्ट्रॉनिक्स मी नकुलकडून घेतो, तसंच आपणही आपल्या समाजाची एक साखळी तयार केली पाहिजे की समाजाच्या व्यक्तीलाच प्राधान्य आपण दिलं पाहिजे. शेती विकताना पण काय होतं, आपला माणूस 1 लाखाने मागतो आणि 1.25 लाखाने मुस्लिम व्यक्तीने मागितलं तर आपले सर्रार लेवा पाटील समाजाची शेती जी आहे ती मुस्लिम लोक खरेदी करतात. आपल्या लेवा समाजाच्या माणसाने 10-20 हजार रुपये कमीने मागितले तेव्हा कोणीही समाज बघत नाही, तेव्हा तिथे पैशाला प्राधान्य दिलं जातं. याचंही प्रबोधन झालं पाहिजे. आपल्याकडे उत्पादित माल आहे तोही समाजाच्या माणसाला विकला पाहिजे. आपल्याला जी सेवा घ्यायची आहे तसेच समाजाचे उद्योजक तयार केले पाहिजे आणि त्या उद्योजकांना मुली सुद्धा आपल्या समाजाने दिल्या पाहिजे. नाही तर आज काय होतंय की समाजात उद्योजक तयार होत आहे पण त्यांना कोणी मुली देत नाही. आता माझी बहीण मी भुसावळला दिली आहे, त्यांचा मेडिकल व्यवसाय आहे. समाजाने सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आता इथे बसलेल्या कोणी काय करते ते मला माहिती नाही, पण मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. मी माझी बहीण कुठल्याही नोकरदाराकडे न देता उद्योजकाकडे दिली की एक उद्योजक घडला पाहिजे. याचंही उदाहरण प्रत्येकाने घेतलं पाहिजे की आपण समाजाची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे की आपण काय करतोय आणि आपण काय केलं पाहिजे. आपण नुसतं समाजासाठी बोलतोय की उद्योजक घडले पाहिजे, पण मग सुरुवातीला मुलगी कोण देणार आहे? उद्योजक का घडत नाही समाजात? तो उद्योजकाला कोणी मुलगी देत, तिच्यामुळे उद्योगाकडे कोणी वळत नाही. चांगला ज्याचे वडिलांची मोठी शेती आहे, उद्योग आहे, ते म्हणतात की माझा मुलगा पुण्याला जाईल 20,000ची नोकरी करेल. अरे तिथे 20,000ची नोकरीकडे इकडे 25 लाखाचं उत्पन्न शेतातून कमवू शकतो. गुजर समाजाचं उदाहरण आहे आपल्याकडे. गुजर समाजाचे 80% मुलं या खेड्यागावांमध्ये राहतात आणि करोडोचं उत्पन्न घेणारे लोक आहे. मी त्यांची केळी कापतो, मला माहिती करोडो रुपये आपण त्यांना देतोय. असं म्हणजे आपण आपल्या समाजाकडे जर याच्या दृष्टिकोनाने विचार केला, मेन अडचण कुठे आहे आपल्या समाजाची की नोकरदाराच्या व्यतिरिक्त कोणी कोणाला मुलगी द्यायला तयार नाही आणि तिच्यामुळे आपण मागे पडतोय. तर आपण काहीतरी जागृती अशी करावी की समाज हिच्यातून काहीतरी आपली एक साखळी तयार होईल, काहीतरी तयार होईल किंवा आपण आपल्याकडूनच माल घेऊ, आपण आपले उद्योजक तयार करू. त्यांच्या लग्नाची काय व्यवस्था आहे ते पण आपण बघितलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे त्याच्यासाठी की सिटी मधले 20,000ची नोकरी आणि खेड्यामधल्या 25 लाखाचा कमाई याच्यामध्ये काय अंतर आहे आणि याच्यात आपण जीवनमान किती उंचवू शकतो. नुसतं पुण्यात राहायचंय म्हणून 25,000च्या नोकरीवर नाही जमत. इथून 25 लाख कमवू आणि 5 लाख खर्च करायला पुण्याला पण जाऊ शकतो आपण. याचा विचार आपण केला पाहिजे.